हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 18 आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 18च्या अगोदरचे काही क्वेश्चन घेतले. आता एक्सरसाइज 4.6 मधला क्वेश्चन नंबर 18 काय दिलेला आहे बघा. फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट ए एक्स इज इक्वल टू बी वेअर ए इज इक्वल टू मॅट्रिक्स बी इज इक्वल टू मॅट्रिक्स. ए आणि बी दोन मॅट्रिक्स दिलेत आणि विचारले एक्स काढा आणि एक्स काढण्यासाठी कंडिशन दिली ए एक्स इज इक्वल टू बी. म्हणजे कंडिशन दिली तीच कंडिशन घेऊन आपण सॉल्व्ह करूया. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं. ए एक्स इज इक्वल टू बी, ए एक्स इज इक्वल टू बी हे दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, पण एक्स माहित नाही. मग एक्स सपोज करू आपण. लेट एक्स इज इक्वल टू ए बी असं सपोज केलं. आता ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. आता ह्याच्यात ह्या कंडिशन मध्ये पुट करू आपण. ए व्हॉट इज ए इज 1 -2 -2 1. त्याच्यानंतर इंटू एक्स, एक्स म्हणजे काय ए बी इज इक्वल टू बी, बी पण मॅट्रिक्स दिलेला आहे. काय दिलेला आहे -3 -1. आता हे सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. ह्यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार. फर्स्ट कॉलम 1 इंटू ए -2 इंटू बी -2b. सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 इंटू ए -2a 1 इंटू बी 1b इज इक्वल टू -3 -1. आता ह्याच्या पुढच्या स्टेपला आपण काय करणार. इक्वॅलिटी मॅट्रिसेसची कन्सेप्ट यूज करणार. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस वी गेट. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वेट करायचे. a -2b इज इक्वल टू -3 इक्वेशन 1 -2a प्लस b इज इक्वल टू -1 इक्वेशन 2. आता b एलिमिनेट करू. b एलिमिनेट करण्यासाठी काय करूया आपण. इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करू आणि दोन्हीचे ऍडिशन करू आपण. बघा इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2. आता इक्वेशन 1 घेतोय मी. बघा a -2b इज इक्वल टू -3. आता इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचे. हे प्लस इक्वेशन 2 ला 2 इंटू -2a -4a 2 इंटू b 2b 2 इंटू -1 -2. आता पहा ए मधनं 4a सबस्ट्रॅक्ट केलं -3a प्लस 2b -2b कॅन्सल -3 -2 -5 a इज इक्वल टू -5 अपॉन -3 a इज इक्वल टू 5 अपॉन 3 मायनस प्लस झाले. a ची व्हॅल्यू काय भेटली 5 अपॉन 3. a ची व्हॅल्यू 5 अपॉन 3 इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करायची. b ची व्हॅल्यू काढायची. तर बघा मी 2 मध्ये पुट करतोय. पुट a इज इक्वल टू 5 अपॉन 3 इन इक्वेशन 2 वी गेट इक्वेशन 2 -2 in the bracket a what is a 5 upon 3 plus b is equal to -1 b is equal to -1. आता हा -2 into 5 -10 upon 3 -10 upon 3 मायनस राईट साइडला गेला प्लस होईल 10 upon 3. हे पहा 5 2 10 -10 upon 3 मायनस राईट साइडला गेला प्लस झाला. b is equal to 10 upon 3 आधी लिहितो आणि हा -1 नंतर लिहितो. आता हे सबट्रॅक्शन करू आपण. b is equal to 10 - 3 divided by 3 3 into 1 3 1 into 10 10 minus का minus 3 into 1 3. b ची व्हॅल्यू काय भेटेल 7 upon 3. म्हणजेच आपल्याला जे विचारले ते भेटलं. काय विचारलं होतं तर x ची व्हॅल्यू काढायची होती ना. काय होता तो a upon b कन्सिडर केला होता. म्हणजेच x is equal to a what is a 5 upon 3 what is b 7 upon 3. this is your answer. It is a very simple. Now take a screenshot. Question number 19. Find k. k ची व्हॅल्यू फाइंड करायची. If a is equal to 3 -2 4 -2 and a square is equal to ka -2i. आता आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता कशी फाइंड करणार तर बघा ही कंडिशन दिली. ह्याची लिस्ट घेऊ आपण. a square is equal to ka -2i. आता a square ला मी असं लिहू शकतो a into a is equal to ka -2i. आता a दिलेला आहे त्यांनी. a च्या जागेवर पुट करू आपण मॅट्रिक्स. काय दिला आहे मॅट्रिक्स 3 -2 4 -2 इंटू पुन्हा एच 3 -2 4 -2 इज इक्वल टू k इंटू a. a काय दिलाय परत a काय दिलाय तेच 3 -2 4 -2 आणि I मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स पण ऑर्डर 2 by 2 चा घ्यायचा 1 0 0 1 कारण बाकीचे 2 by 2 चे दिलेत म्हणून.
जर 3/3 चे दिले असते हा आणि 3/3 चा घेतला असता, पण इथे ऑर्डर 2 चे दिल्यामुळे 2 चाच घेतला. सुरुवातीला यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. बघा कसं करणार मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 × 3 9 -2 × 4 -8. फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 × -2 -6 -2 × -2 +4. Second row first column 4 × 3 12 -2 × 4 -8. Second row second column 4 × -2 -8 -2 × -2 +4 is equal to k ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण. आता k ने मल्टिप्लाय करायचं म्हटल्यावर k × 3 3k, k × -2 -2k, k × 4 4k, k × -2 -2k. 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 0 0 2. 9 मधनं 8 सबट्रॅक्ट जर केले तर 1, 4 मधनं 6 सबट्रॅक्ट केले तर 2, 12 मधनं 8 सबट्रॅक्ट केले तर 4, 4 मधनं 8 सबट्रॅक्ट केले तर -4 इज इक्वल टू. आता हे सबट्रॅक्शन 3k -2 3k -2 कोणतंही एक इक्वेट तरी केलं तरी आन्सर येईल. -2k 4k -2k -2 by equality of matrices by equality of matrices. मग कोणतेही इक्वेट करू आपण दोन सिंपल. चला हे इक्वेट करायचे का, हे इक्वेट करू. हे जर इक्वेट केले तर मायनस येईल हे प्लस येईल, सगळे सारखे यायला पाहिजे ना. चला पहिले करून बघू. 1 = 3k -2 मायनसचा 2 लेफ्ट साईडला आलो प्लसचा 2 = 3k. 3 इकडं डिवाइड होईल 3/3 म्हणजे 3 3 कॅन्सल 1. k ची व्हॅल्यू काय भेटली 1. k ची व्हॅल्यू 1 भेटायला पाहिजे ना. इथं मायनस कसं काय भेटते, इथं 1 येते. इथं काय मिस्टेक झाली, इथं -2k. एक मिनिट -2k -2k -2 3k -2 -2k 0 -2k 4k बरोबर आहे. k ची व्हॅल्यू काय आली 1 आली. 1 करेक्ट आहे. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 20. फाइंड x ची व्हॅल्यू फाइंड करायची. x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी 3 मॅट्रिक्सचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0 दिले. मग बघा x ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. हे दिलेले घेऊया ॲज इट इज 1 x 1. ओके. आता पहिल्यांदा मी ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 1 1 2 × -2 -4 3 × 3 9. पुन्हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 × 1 4 5 × -2 -10 6 × 3 18 काहीतरी काटा. थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 × 1 3 2 × -2 -4 5 3 15 is equal to 0. 1 x 1 9 + 1 10 10 मधनं 4 गेले 6 18 4 22 22 मधनं 10 गेले 12 3 मधनं 4 गेले -1 15 मधनं 1 गेला 14 is equal to 0. 18 4 12 बरोबर करेक्ट आहे. आता बघा ह्या रोने ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचे. कसं करणार 1 × 6 6 x × 12 12x 1 × 14 14 is equal to 0. आता हे इक्वेट करायचे डायरेक्ट. 14 आणि 6 20 20 + 12x is equal to 0. मग 12x is equal to -20. आपल्याचा 20 राईट साईडला मायनसचा झाला. x is equal to -20/12. हा 12 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. x is equal to मायनस किती 4/25 4 3 12 x ची व्हॅल्यू आली -5/3. नोट डाऊन. अतिशय सोपा होता. 21 फाइंड x अँड y. आता इथं 2 अननोन फाइंड करायचे. 2 अननोन फाइंड करण्यासाठी x अँड y तर खाली मॅट्रिक्स दिलेले. बघूया कसं सॉल्व करायचं. तर देखो बोर्ड पे देखो. आता ह्याला मी काय करतो सर्वात आधी हा कर्ली ब्रॅकेट सॉल्व करतो. कर्ली ब्रॅकेटमध्ये नेमकं काय करायचं तर ह्या 4 ने आधी मल्टिप्लाय करून घेऊ आपण. बघा
4 into 2 8, 4 into -1 -4, 4 into 3 किती 4 3 12, 12, 4 into 1 4, 4 into 0 0, 4 into 2 8, minus 3 minus 3 4 2 1 1 curly bracket closed into 2 minus 1 1 is equal to x y. बघा आता कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करू म्हणजे याची सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण. 8 minus 3 8 मधून 3 गेला किती राहिले 8 minus 3 5 6 7 8 5 minus 4 minus 3 minus 7 12 minus 4 8 4 minus 2 2 0 minus 1 minus 1 8 minus 1 7 into 2 minus 1 1 is equal to x y. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ बघा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 5 into 2 10 minus 7 into -1 plus 7 8 into 1 8. Second row first column 2 into 2 4 minus 1 into -1 plus 1 7 into 1 7 is equal to x y. किती 8 7 14 15 15 25 25 7 8 12 is equal to x y by equality of matrices. By equality of matrices we get x is equal to 25 and y is equal to 12. It's a very simple. X is equal to 25, y is equal to 12. Take a screenshot. एक मिनिट लिहून घ्यायच्या अगोदर एक्सची व्हॅल्यूमध्ये मिस्टेक झाली बघा. एक्सच्या व्हॅल्यूमध्ये काय झाली तर बघा इथं काय झालं 5 मधून 3 गेले 8 बरोबर -4. आता हे मायनस मायनस प्लस झालं ना मग 3 प्लसचे 3 झाले. आता 3 मधून 4 गेल्यावर इथं -1 राहतात. 3 मधून 4 गेल्यावर बाकी बरोबर आहे. आता इथं चेंज करावं लागेल मग आपल्याला 5 into 10 -1 into -1 plus 1 घ्यावं लागेल. बाकी तर बरोबर येईल. आता इथं 8 आणि 1 9 10 19 19 येते तिथं 19 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 19 बस एवढा चेंज करा बाकी बरोबर आहे. x is equal to 19 and y is equal to 12. Now write down 22. Find x y z. आता इथं x y z 3 अननोन काढायचे. 3 अननोन काढायचे म्हटल्यावर आता पुढं बघा मॅट्रिक्स दिले. पहिल्यांदा आपण कर्ली ब्रॅकेटला इझी करूया सोल्युशनमध्ये. सोल्युशन बघा इन द कर्ली ब्रॅकेट या 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ याला. 3 into 2 6 3 into 0 0 3 into 0 0 3 into 2 6 3 into 2 6 3 into 2 6 minus आता 4 ने मल्टिप्लाय करून घेऊया. 4 into 1 4 4 into 1 4 4 into -1 -4 4 into 2 8 4 into 3 12 4 into 1 4. Okay, curly bracket closed. 1 2 is equal to x minus 3 y minus 1 2z. आता हे कर्ली ब्रॅकेटचं सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण. 6 minus 4 2 0 minus 4 minus 4 0 minus minus plus 4 6 minus 8 minus 2 6 7 8 6 minus 12 minus 6 6 minus 4 2 in the bracket 1 2 is equal to x minus 3 y minus 1 2z. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into 1 2 -4 into 2 -8. Second row first column 4 into 1 4 -2 into 2 -4. Second row third row first column -6 into 1 -6 2 into 2 4 is equal to x minus 3 y minus 1 2z. 2 मधनं 8 सबस्ट्रॅक्ट करा किती -6. 4 मधनं 4 0 4 मधनं 6 सबस्ट्रॅक्ट करा -2 is equal to x minus 3 y minus 1 2z. By equality of matrices we get
x minus 3 is equal to minus 6. 0 is equal to y minus 1. त्याला इक्वेशन 1, इक्वेशन 2 and minus 2 is equal to 2z, इक्वेशन 3. स्टार्टिंगला इक्वेशन 3 सॉल्व करतो म्हणजे z ची व्हॅल्यू भेटेल. तर बघा 2z is equal to काय minus 2. z is equal to minus 2 divided by 2. z is equal to minus 1, 2 कॅन्सल. z ची व्हॅल्यू minus 1 भेटली. आता इक्वेशन 2 सॉल्व करतो. इक्वेशन 2 जर सॉल्व केलं तर काय भेटेल? y minus 1 is equal to 0 आहे. तर y is equal to minus 7 राईट साईडला गेलो प्लस 7 हा भेटला y. आता इक्वेशन 1 सॉल्व करतोय. x minus 3 is equal to minus 6. x is equal to 3 minus 6. minus 3 राईट साईडला गेलो प्लस झाला. 3 minus 6 minus 3. Therefore x is equal to minus 3, y is equal to 1 and z is equal to minus 1. भेटले आपल्याला x y z ची व्हॅल्यू. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 23. इफ a is equal to matrix show that a square is equal to matrix. तर बघा a मॅट्रिक्स दिला आहे आणि आपल्याला a स्क्वेअर फाइंड करायचे म्हणजे शो दॅटचा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन पण दिला आहे, आन्सर पण दिले, फक्त आणून दाखवायचे. कसं आणून दाखवायचं बघा. a दिलेला आहे हे प्रूफ करायचं म्हणजे प्रूफ करायचं ते घेतोय a स्क्वेअर. a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअरला मी a इंटू a असं लिहू शकतो. इज इक्वल टू a च्या जागेवर a पुट करतो. a काय दिला आहे कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा इंटू पुन्हा एच कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. मल्टिप्लिकेशन कसं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा साइन अल्फा इंटू मायनस साइन अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. फर्स्ट रो सेकंड कॉलम कॉस अल्फा इंटू साइन अल्फा कॉस अल्फा इंटू साइन अल्फा साइन अल्फा इंटू कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. सेकंड रो फर्स्ट कॉलम मायनस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा मायनस तेच घेऊ शकतो आपण कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. फर्स्ट रो कॉस अल्फा इंटू मायनस साइन अल्फा मायनस कॉस अल्फा इंटू साइन अल्फा. सेकंड रो सेकंड कॉलम मायनस साइन अल्फा इंटू साइन अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा. क्रम बदलून लिहिलं मी फक्त. इज इक्वल टू अरे तो कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फाची म्हणजे काय असतो तर कॉस 2 अल्फा असतो. कॉस अल्फा साइन अल्फा आणि कॉस अल्फा साइन अल्फा म्हणजे काय असतो 2 टाइम साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. इथं पण मायनस 2 टाइम साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे काय असतो तो कॉस 2 अल्फा असतो. इज इक्वल टू परत आपल्याला डबल अँगल फॉर्म्युला हे जाऊ हे ॲज इट इज टू कॉस 2 अल्फा आणि ह्याला लिहिता येतं साइन 2 अल्फा आणि ह्याला लिहिता येतं मायनस साइन 2 अल्फा आणि हे ॲज इट इज कॉस 2 अल्फा. बघा हेच प्रूफ करायचं होतं. कॉस 2 अल्फा साइन 2 अल्फा मायनस साइन 2 अल्फा कॉस 2 अल्फा झालं प्रूफ. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. इट इज व्हेरी सिंपल. लिखो लिख लो या स्क्रीनशॉट ले लो. क्वेश्चन नंबर 24. इफ a is equal to matrix b is equal to matrix show that ab not equal to ba but determinant of ab is equal to determinant of a into determinant of b. म्हणजे आपल्याला इथे दोन कंडिशन प्रूफ करायच्यात. ए आणि बी मॅट्रिक्स दिले. पहिल्यांदा हे प्रूफ करू आणि नंतर हे प्रूफ करू. सुरुवातीला ए बी घेऊया आपण. बघा सोल्युशन a into b a b what is a 1 2 3 5 into b what is b 0 4 2 minus 1 is equal to फर्स्ट रो फर्स्ट कॉलम या दोन्ही मॅट्रिक्सचा प्रोडक्ट घ्यायचा आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 into 0 0 2 into 2 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into 4 4 2 into minus 1 minus 2. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 into 0 0 5 into 2 10. सेकंड रो सेकंड कॉलम 3 into 4 12 5 into minus 1 minus 5 is equal to 4 2 10 12 मधनं 5 सबस्ट्रॅक्ट जर केले किती राहतात 7 ना 7 3 3 10 2 12 बरोबर 7. याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आता घेऊया ए बी काढला हा ए बी. आता बी ए घेऊन बघू बी ए. बी इंटू ए व्हॉट इज बी 0 4 2 minus 1 into a 1 2 3 5 is equal to first row first column 0 into 1 0 4 into 3 12. First row
second column, 0 into 2, 0, 4 into 5, 20. Second row, first column, 2 into 1, 2, minus 1 into 3, minus 3. Second row, second column, 2 into 2, 4, minus 1 into 5, minus 5, is equal to 12, 20, minus 1, minus 1. Equation 2. From 1 and 2. याच्यावरून काय सांगता येईल? हे दोन्ही सारखे आहेत का? नाही, हे दोन्ही सारखे नाहीत म्हणजे हे सारखे नाही. AB not equal to BA. Hence, proved. It is a very simple. Now, determinant of AB. आता हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. determinant of AB. AB काढलंय ना आपण इक्वेशन 1 वरून. from 1 वरून लिहिले आपण. आता ह्या 1 वरून determinant of 4, 2, 10, 7. आता याला सॉल्व करू. आता तुम्हाला माहिती आहे डिटरमिनंट कसं सॉल्व करतात. 7 चोक 28 मायनस हे दोन्ही 20. 28 मधनं 20 गेले तर 8. ओके 8. ह्याला इक्वेशन 1 म्हणू. आता डिटरमिनंट ऑफ 1 2 कन्फ्युजन होईल. ह्याला इक्वेशन आपण 3 म्हणू. ओके आता डिटरमिनंट ऑफ ए डिटरमिनंट ऑफ बी घेऊ. डिटरमिनंट ऑफ ए इंटू डिटरमिनंट ऑफ बी. डिटरमिनंट ऑफ ए काय आहे 1 2 3 5 इंटू डिटरमिनंट बी 0 4 2 -1 इज इक्वल टू. आता हा डिटरमिनंट पहिल्यांदा सॉल्व करू. 5 इंटू 1 5 मायनस 3 दोन्ही 6 इंटू -1 इंटू 0 0 2 इंटू 4 4 दोन्ही 8 इज इक्वल टू 5 मधनं 6 जर सबस्ट्रॅक्ट केली तर मायनस 5 minus 6 minus 1 0 minus 8 minus 8 minus 1 into minus 8 plus 8 त्याला 4 म्हणू आपण. फ्रॉम 3 and 4 ह्याच्यावरून सांगता येईल. पहा दोन्ही सेम आले म्हणजे जी राईट हँड साईड सेम आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड सेम असायलाच पाहिजे. फ्रॉम 3 and 4 डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी. हेन्स प्रूव्ड. राइट नाउ question number 25. Last question of this exercise. Jay and Ram are two friends. Jay आणि राम दोघं मित्र आहेत. In a class, एका वर्गामधले. Jay wanted to buy 4 pens and 8 notebooks. जयला काय पाहिजे 4 पेन पाहिजेत आणि 8 नोटबुक पाहिजेत. राम wanted to buy 5 pens and 12 notebooks. तर रामला विकत घ्यायच्या 5 पेन आणि 12 नोटबुक. Both of them went to a shop. दोघ जण काय केले एका दुकानावर गेले. The price of a pen and a notebook which they have selected was ₹6 and ₹10 using matrix multiplication. Find the amount required for each one of them. तर एका पेनची किंमत 6 रुपये आणि एका नोटबुकची किंमत 10 रुपये. तर मॅट्रिक मल्टिप्लिकेशन यूज करायचे आणि मग आपल्याला काढायचे काय तर जय जवळ किती रुपये पाहिजेत आणि राम जवळ किती रुपये पाहिजेत तेव्हा त्यांना ही खरेदी करता येईल. तर चला सोपं आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन यूज करायचे. मॅट्रिक्स मी लिहिलेत ऑलरेडी बोर्डवर. हे पहा 4 पेन 8 नोटबुक कुणाला पाहिजेत जयला. रामला 5 पेन 12 नोटबुक पाहिजेत. मग आता एका पेनची किंमत 6 आहे एका नोटबुकची किंमत 10 आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी इज इक्वल टू 4 8 5 12 इंटू 6 10 बाय युजिंग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 6 24 24 8 इंटू 10 80. सेकंड रो फर्स्ट कॉलम 5 इंटू 6 30 12 into 10 120. ॲडिशन किती 4 8 2 10 त्याच्यानंतर 0 5 1. आता इथे काय लिहिणार आपण सुरुवातीला जय नीड्स ₹104 and Ram needs ₹150. जयला 104 रुपये पाहिजेत आणि रामला 150 रुपये पाहिजेत तेव्हा त्यांची खरेदी होते. अतिशय सोपा क्वेश्चन होता. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 4.6 पूर्ण कंप्लीट केली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.